नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार, माय बापाला नमस्कार आणि सगळ्याला शुभ सकाळ. झालं का चहा पाणी नाश्ता तुमचा? आज आहे गुरुवार आहे. शाबू करायला लागले मी. दाजीला गुरुवार असते, आमच्या भैयाला गुरुवार असते, मला गुरुवार असते. आज गुरुवार असते, सगळ्याला शाबू करायला लागले मी. तुम्ही केलं का? चहा पाणी झालं का तुमचं? कुणाला गुरुवार असल ह्याच्यात टाकायचा ठेसा, शेंगदाण्याचं कूट टाकले. आता मीठ टाकायला लागले. तुमचं चहा पाणी झालं का? मला ताईने फोन केला एका रात्री की तुम्ही ती आता लय दिवस झाले ते गाणं म्हणलेलं नाही, तर ते गाणं म्हणा तेवढं टाका बरं म्हणल्या. म्हणलं कोणचं गाणं म्हणायचं? तर म्हणल्या माझ्या पांडुरंगा तू ये र धावून, आई बापाला जायचं कर ती लेक सोनं. ते गाणं म्हणा म्हणल्या. तर मी म्हणते ते गाणं, ऐका तुम्ही. ते आवाज कशाचा यायला? शाळा चालू झाली ना आता. तिथं जरा शाळा आहे, स्पीकर आहे, त्याच्यामुळे ते आवाज येते शाळेतला. तर मी करते, म्हणते ते गाणं शाबू करताना म्हणते. मिरच्या टाकायला 2-4. आज गुरुवार असते का तुम्हाला? कमेंट करी जा की, लाईक करी जा. कमेंट केली म्हणजे कळतंय माझ्या ताईला माझे व्हिडिओ आवडतात का नाही. असं फोन करून म्हणतात ताई तुमचे व्हिडिओ लय आवडतात. पण माझी मैत्रीण आणते व काल मैत्रीण घरी आली, मैत्रीण काय म्हणते, लाईक बी नाही कमेंट बी नाही असं म्हणते. तेव्हा मी म्हणलं आता फोन तर रोज येते, तर त्या लाईक कमेंटचं काय म्हणलं. सगळ्याजणी मला फोन करतात बोलतात, म्हणलं सगळ्याला माहिती आहे की नंबर आहे चॅनलला यांचा. म्हणून लाईक करी जा, कमेंट करी जा. म्हणते मी गाणं ते ऐका. ती शाळेतला पण आवाज यायला बरं का, पिकाला येते, स्पीकर येते ना. काय म्हणते मी गाणं, लक्ष द्या बघा, ऐका गाणं. ते म्हणल्यात मला तर म्हणते माझ्या पांडुरंगा तू येर जाऊन, आई बापाला जात करती लेक सोन. ऐका आता म्हातारे माणसं बिले हाटी आहेत, नाही म्हणजे सांगताच येत नाही. तुम्ही तर बघितलं मध्ये आमच्या आजीला आणलेलं, तिकडे एक माझं घर आहे तिथं राहिले ते आजी आमच्या सासूबाई. तर हाटी आहे ती माणसं बी, पण असं जाच बी लय ठिकाणी आहे त्या म्हाताऱ्या माणसाला, लय म्हणजे लय जाच करते ती. म्हणून हे गाणं आहे. तर गाणं ऐका तुम्ही. माझ्या पांडुरंगा तू येर धावून, आई बापाला जाच करती लेक सोन, आई बापाला जाच करती लेक सोन. पोरगा नोकरदार झाला बाई, पैशाच्या पुढे त्याला कळना काही. अहो पोरगा नोकरदार झाला बाई, पैशाच्या पुढे त्याला कळना काही. माझ्या पांडुरंगा तू येर धावून, आई बापाला जाच करती लेक सोन, आई बापाला जाच करती लेक सोन. सून आली रानातून, सून रानातून आली, तिला लय काम पडलेलं होतं, दमली होती बिचारी रानात. मग तिला बी वाटतं म्हातारीनं चार जावा तिथं गप्पा मारीत बसूस तर भांडी घासून घ्यावी, धुणं धुवावं. सुनाला तसं वाटतंय, पण तिला तरी कुठं कळतंय की सासू आपली दमती बाई, जाऊ दे गप्पा मारीत बसती तर बसू द्या, आनंदात ठेवायचं म्हाताऱ्या माणसाला. त्यांच्या मनावर असेल तसं राहावं लागतंय. म्हणून म्हणायचे सून आली रानातून, अन सासूला म्हणती भांडे का घेतली नाही घासू घासून. सून सासूला म्हणती अगं भांडे का घेतली नाही घासून. अव सासूला घातली लात अन बस म्हणली तिथं, माझ्या पांडुरंगा तू येर जाऊन, आई बापाला जाच करती लेक सोन, आई बापाला जाच करती लेक सोन. मग महिन्याची पगार आली सासूची. महिना झाला की महिन्याची पगार मिळते ना 1,500 रुपये. आता पगार जवळ आली की लागली गोड बोलायला. महिन्याची
पगार घेतली गोड बोलून, गोड बोलली आई चहा घ्यायचा काय, जेवण करा आई, हे खाई ते खाई, हातरून टाकले इथं बसला. म्हणून महिन्याची पगार घेतली गोड बोलून आणि चहा प्यायला मागितला सासून, तर म्हणते पुन्हा काय म्हणते पगार घेतल्यावर चहा प्यायला मागितला सासून, तर म्हणते वाडा घे आधी चाडून. म्हणून म्हणायचे माझ्या पांडुरंगा तू ये जाऊन, आई बापाला जात करती लेक सून, आई बापाला जात करती लेक सून. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे असं नका करू माय बापा. ऐका म्हाताऱ्या माणसाला त्यांच्या मनावर घ्यायचं, कुठं बसल तिथं बसू द्या, चुकलं तर काही म्हणू नका. म्हणून आता म्हणायचंय तुका म्हणे असं नका करू माय बापा, माझ्या पांडुरंगाचा रस्ता सोपा. लय राग आला तर जा पंढरपूरला दर्शन घेऊन या, पण आई बापाला जाच करू नका. तुकाराम महाराज म्हणते तर बरं का, माझ्या पांडुरंगा तू येर जाऊन, आई बापाला जाच करती लेक सून. झाला शाबू करायचा आहे, झाला शाबू. तर आता या शाबू खायला आलं दाजीला बघितलं. या खिचडी खायला या. शाबू चांगला आहे का बघा आधी, खावा. शाबू चांगला झाला, या खिचडी हा काय खायला. शाबू केलाय बघा कसा आहे. या शाबू खायला बघा कसा आहे शाबू, दिसला का दाजी बसले तर.